कथेचं नाव आहे कलाटणी. गेल्या खेपीसारखा आमदार राडा करू नका, जरा बी ढिलाई नाही पाहिजे, अशा भरत वाक्यानं सुभानरावांनी कार्यकर्त्यांच्या निवडणूक मेळाव्याची सांगता केली आणि तडक डाक बंगल्याच्या दिशेने निघण्यासाठी त्यांनी ड्रायव्हरला इशारा केला. मालकरी असलेले सुभानराव आषाढी कार्तिकीची वारी नियमित करीत असल्याने सर्वांना त्यांच्याबद्दल आदरयुक्त आकर्षण वाटले. लोकांनी गळ घातल्यामुळे आणि त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठीच केवळ त्यांनी 20 वर्षापूर्वी प्रथम विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते प्रचंड मताधिक्याने निवडूनही आले होते. त्यानंतर सतत त्यांना यश मिळत गेले. पक्षातील एक मातबर असामी असा त्यांचं लौकिक दिवसेंदिवस वाढू लागला. याच कारणामुळे पक्षातील काही नेते त्यांचा द्वेष करीत. अशा हितशत्रूंच्या नादानंच त्यांचा एकुलता एक मुलगा दौलती बिघडला होता. हा एक सल, ही एक बोच त्यांना अलीकडे खूप अस्वस्थ केली. निवडणुकीसंबंधी मार्गदर्शनाबद्दलची कार्यकर्त्यांची सभा काहीशी घाईने आवर्ती घ्यावी लागल्याने सुभानरावांचा हिरमोड झाला होता. पण त्यांचाही नाईलाज होता. प्रत्यक्ष खासदारच येऊन डेरे दाखल झाले होते आणि असा सांगावा आल्यामुळे त्यांना सभा आटोपती घ्यावी लागली. त्यांच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं. पक्षश्रेष्ठींनी वारंवार बजावून देखील आपल्याला वंजारी समाजाला जवळ करता आलं नाही. एकेकाळी पक्षाची भिस्त ज्यावर असे तो वंजारी समाज काहीसा दुखावला होता व याला कारण आपला नतद्रष्ट कार्टा. कर्कश वाजणाऱ्या जीपच्या हॉर्नने ते भानावर आले. एव्हाना जीप डाक बंगल्याच्या पोर्चपाशी येऊन थांबली होती. बाजूलाच पार्क केलेल्या झोपदार मर्सिडीज बेंझने सुभानरावांचे लक्ष वेधले. सुभानरावांचे कट्टर विरोधक आणि जिल्हा निवडणुकीचे समन्वयक खासदार रणदिवे आले होते. या आमदार, कार्यकर्त्यांच्या घराळ्यातनं सुटला म्हणा की एकदाचा. बाकी खंद्यास निष्ठावंतांची फौज आहे तुमच्याबरोबर. याशिवाय का जनता जनार्दनानं 4 वेळा तुम्हाला यशस्वीतेची माळ घातली? कोणती पट्टी पडवीत होतात कार्यकर्त्यांना, असं विचारित रणदेवेंनी हातातला ग्लास खाली ठेवला आणि आलिशान सोफ्यावर ते काहीसे रेलून बसले. नाही म्हणजे हेच की मागल्या बारीसारखं गाठील राहू नका, औंदा बक्कळ जोर लावा, जनतेची गाऱ्हाणी बयाचवर ऐकून घ्या, मतदार याद्या तपासून पहा, असं सांगत होतं त्यांना. सुभानराव उत्तर, सुभानराव, ही तुमची आमदारकीच्या इलेक्शनची 5वी वेळ, अनुभवी आहात, असं म्हणून छद्मी हसून रणदेव यांनी सिगरेट शिलगावली व एक जोरकस झुरका ओढत ते पुढे म्हणाले, हां, त्या वंजाऱ्याच्या म्हातारीला बरीच सांभाळा बरं. तुमच्या दिवट्या पोरामुळं गमावलंय तिनं सोनेला. या घटनेचं भांडवल करू शकते विरोधी पार्टी. धोतराच्या सोग्यानं घाम पुसत अस्वस्थ चित्तानं सुभानराव ऐकत होते. रणदेव यांचा निरोप ऐकून सुभानराव डाक बंगल्याच्या व्हरांड्यात आले. काही क्षण विचार करून त्यांनी वंजारी वस्तीतल्या आपल्या हस्तकाला मैलारीला फोन लावला. हलक्या आवाजात फोनवर मैलारीला सूचना देताना त्यांचा चेहरा काहीसा त्रस्त दिसत होता. कपाळावरील घाम ते वारंवार पुसत होते. त्यांचं बोलणं ऐकून मैलारी उत्तरला, बिनघोर राहा मालक तुम्ही, काय बी काळजी करू नका, समधी व्यवस्था करून ठेवतो. मैलारीच्या या बोलण्याने त्यांना थोडंसं हायसं वाटलं. तरी मनात चलबिचल चालूच होती. वंजारी वस्तीतल्या म्हातारीबद्दल केलेली रणदिव्यांची सूचना त्यांना विचलित करत होती. द्विधा मनस्थितीत ते सापडले होते. जीपच्या वेगाबरोबरच सुभानरावांच्या मनातील विचारचक्रही धावू लागली. म्हातारीच्या सुनेला नासवल्याची लेकाची चूक झाली हे खरंच होतं. हा मोठा प्रमादच घडला होता त्याच्याकडून. म्हणून साम दाम दंड भेद सगळे प्रकार वापरून म्हातारीची समजूत घालण्याचे ठरवूनच ते निघाले होते. वस्तीतील प्राथमिक शाळेपाशी जीप पार्क करण्यास त्यांनी ड्रायव्हरला फोन केले. मैलारी त्यांच्याच दिशेने येत होता. जीपमधून उतरून एकवार मैलारीकडे त्यांनी प्रश्नार्थक नजरेने पाहिले. म्हातारी कवाचीच येऊन बसली ऑफिस खोलीत. मैलारी उत्तरला. हातातली सिगरेट बुटाने चिरडून सुभानराव ऑफिस रूममध्ये गेले. सुन्न अवस्थेत म्हातारी गुडघ्यात मान घालून बसली होती. तिचा चेहरा निर्विकार असला तरी ती डोळ्यातून अंगार ओकते आहे असं क्षणभर सुभानरावांना वाटलं. हे बघा माई, जे झालं ते लईच वांगाळ झालं. लेकाला काय अवजसं आठवली आणि त्याच्याकडून घडू नये ते घडलं. एक डाव माफी करा पोराला. भाड्यानं फारच मोठा गुन्हा केला आहे. मान्य आहे मला, मन मोठं करून पातळात घाला त्याची आगळी. सुभानरावांच्या बोलण्याकडे म्हातारीचे लक्ष नव्हते. निश्चल पुतळ्यागत ती बसून होते. एव्हाना रात्रीचे 9 वाजले होते.
एक प्रकारची भयान शांतता त्या अंधाऱ्या खोलीत जाणवत होती. लांबवरून कुत्र्याचं केकाटणं ऐकू येत होतं. सुभानरावांनी नोटांची पुडकी तिच्याकडे फेकून तिला पैशांची लालूच दाखवली, पण म्हातारी ऐकायलाच तयार नव्हती. आता मात्र सुभानराव हतबल झाले. त्यांची नजर रूममध्ये सर्वत्र भिरभिरली. मैलारीने सांगितल्याप्रमाणे सगळी जय्यत तयारी केली होती. समोरील रस्त्याच्या खांबावरील ट्यूबलाईट स्विच ऑफ करून ठेवली होती. रूमपाशी कुणालाही फिरकू दिलं नव्हतं. मोकाट कुत्र्यांना त्यांनी लांबवर पिटाळून लावलं होतं. सर्वत्र चिडीचूप शांतता. विचारांच्या गर्तेतून भानावर येताच सुभानरावांनी उद्विग्नतेने एक शिवी हासडली. कोणत्याही मार्गाने म्हातारी बदत नव्हती. म्हातारीकडे ते काहीशा खुनशी नजरेने पाहू लागले. खिशातून क्वार्टर काढून एका दमात त्यांनी घशाखाली रिचवली. गावच्या जनतेशी जीवापाड जपलेल्या नात्यांचा, अनुभवांचा कस लागणारा प्रसंग त्या म्हातारीच्या निमित्ताने येऊन ठेपला होता. घामानं पार चिंब झालेल्या सुभानरावांचा चेहरा भेसूर दिसू लागला. नकळत त्यांच्यातील सैतान जागा झाला. त्यांचा हात खिशातील पिस्तुलाकडे गेला. पिस्तुलावरील पकड घट्ट झाली. त्यांनी डोळे गच्च मिटून घेतले. जसजशी निर्णय घेण्याची वेळ येत चालली तसतशी सुभानरावांच्या हृदयाची धडधड वाढू लागली. आणि अचानक काही विलक्षण घडले. त्यांना नजरेसमोर पंढरीची वारी दिसू लागली. विठ्ठल नामाचा गजर त्यांचे कानी घुमू लागला. दिंड्या पताका मिरवत असलेले वारकरी डोळ्यांसमोर उभे ठाकले. त्या वारकऱ्यांच्या भाऊगर्दीत त्यांना स्वतःचीच पुसटशी प्रतिमा दिसू लागली आणि लागलीच ते भानावर आले. तंद्री लागलेल्या मूग म्हातारीच्या हतबलतेने सुभानरावांच्या जीवाची कालवाकालव झाली. मनात शिरू पाहणाऱ्या कलीची त्यांना मनस्वी चीड आली. दुःखातिशयाने त्यांना मोठा हुंदका फुटला. त्यांच्यातला पापभिरू माळकरी जागा झाला. काही क्षण मनाचा ताबा घेऊन पाहत असलेल्या नीच प्रवृत्तीचा आज त्यांच्यावरच्या सुसंस्कारापुढे पराभव झाला होता. सद्गतीत अवस्थेतच त्या वंजाऱ्याच्या म्हातारीसमोर त्यांनी गुडघे टेकले. तिचे हात हाती घेऊन भावविव्हल झाले. केवढी मोठी चूक आपल्याकडून घडणार होती या विचारानं डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. नको ती सत्ता, नको ते राजकारण, नको ती आमदारकी असं पुटपुटत त्यांनी म्हातारीच्या पायावर डोकं ठेवलं.